पुणे शहरामध्ये जी बैठक पालकमंत्री अजितदादांच्या अध्यक्षतेखाली झाली त्याच्यामध्ये शेती व पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतली चर्चा झाली। कुकडी प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये नगर जिल्ह्यामध्ये तसंच करमाळ्यामध्ये जे पाणी येतं ते कुकडी आवर्तन हे 1 मार्चला सुरू व्हावं अशी विनंती केली। त्यांनी मान्यता दिली। आम्ही त्यांना सांगत होतो आवर्तन हे 40 ते 42 दिवसाचं व्हावं, पण किती दिवसाचं होईल याच्यावर तरी अजून काय फायनल झालेलं नाही। ते 36 म्हणत आहेत अधिकारी, पण आम्ही विनंती केली कुठल्याही परिस्थितीमध्ये 40च्या खाली ते आवर्तन नको। आणि एक त्याच्यानंतर सुद्धा जून महिन्याच्या आसपास अजून एक आवर्तन आपल्याला करावं लागेल, मे एंड आणि जूनला, असेही त्यांना विनंती केलेली। पण 1 मार्चला कुकडीचं आवर्तन हे सुटत आहे। घोड प्रकल्प हा 1 मार्चला त्यातून पाणी सुटणार आहे। त्याच्यानंतर आमदार ठरवतील असं त्याच्या पुढचं आवर्तन हे दिलं जाणार आहे। तसंच सिन्याचं जे धरण आहे माझ्या मतदारसंघामध्ये कुकडी प्रकल्पातून तिथं पाणी दिलं जातं। मी हा मुद्दा मांडला, या बाबतीतली चर्चा झाली। दुर्दैवाने माझ्या मतदारसंघातले माझे जे विरोधक राम शिंदे आहेत त्यांनी तिथं पाण्याची जरूरत नाही असं सांगितलं। हे खरं तर आश्चर्यच आहे। एखाद्या लोकप्रतिनिधींनी पाणी आपल्या मतदारसंघात यावं यासाठी प्रयत्न करावे, पण त्यांनी सांगितलं तिथं पाणी त्यामुळे कुकडीतून पाणी देऊ नका असं त्यांनी तिथं सांगितलं अप्रत्यक्षपणे। त्याचा दुर्दैव आहे, पण आम्ही सुद्धा या बाबतीत लढणार आहोत। कुकडीतून सिन्याच्या धरणात पाणी द्यावं, त्याच्यावर आमची 22 गावं आहेत आणि आष्टीला सुद्धा पाणी कधी आधी पाणी कमी पडलं तर दिलं जातं। भीमा नदीतून पाणी हे एप्रिल महिन्यामध्ये सोडण्यात यावं, त्याचं मुख्य कारण दौंड, तिथं सुप्रियाताईंनी सुद्धा हा मुद्दा मांडला। दौंड, इंदापूर तसंच कर्जत या भागातले अनेक शेतकरी याच्यावर अवलंबून आहेत। त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये पाणी सकारात्मक दृष्टिकोनातून सोडलं जाईल असं दादांनी तिथं सांगितलं। त्याचं स्वागतच आम्ही सर्वजण करतो। त्याच्याचबरोबर उजनी प्रकल्प आणि इतरही याच्यातून शेतकऱ्याला जी काय पाणीपट्टी लावली जाते त्याच्यामध्ये 5 ते 6 पट वाढ केली गेली आहे। हा विषय जेव्हा आदरणीय अजितदादांसमोर मांडला तेव्हा दादांनी अधिकाऱ्यांना सांगून GR येत आहे, त्याच्या बाबतीत नक्कीच शेतकऱ्याला कुठेतरी सवलत ही दिली जाईल असं सांगितलं। त्याचंही स्वागत करतो। तो GR कधी येईल हे बघावं लागेल। आणि सुप्रियाताई जेव्हा आल्या होत्या दौंड, इंदापूर, बारामती आणि पुरंदर इथं जी पाण्याची कमतरता आहे ती लवकरात लवकर तिथं आवर्तन सोडून पाणी शेती आणि पिण्यासाठी हे देण्यात यावं असं ताईंनी विनंती केली। अशा पद्धतीची चर्चा आज दादांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीमध्ये झालेली आहे। दादा, एकंदरीत जर पाहिलं तर या पाण्याला बैठकीला आले होते दादा, नेमकं कुठले मुद्दे घेऊन राजेश टोपे खरं तर उपमुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते? आमची जी बैठक चालू होती त्या बैठकीमध्ये राजेश टोपे साहेब तर मला काही दिसले नाहीत। आले असतील तर मला माहीत नाही, पण त्यांचा कुठला विषय हे मला आता तरी सांगता येणार नाही। पण माझ्या अंदाजाने रायगडकडे ते निघाले असावेत। इथं आले असतील तर मला माहीत नाही।